मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात मैत्रिणी? मजेत ना? घरच्या कामांमध्ये लपले आहे आपल्या आरोग्याचे गुपित। आता तुम्ही म्हणाल ते कसे? कारण पूर्ण दिवस घरचे काम करून आम्ही तर खूप थकून जातो। आम्हाला असं होतं केव्हा एकदाचं काम संपवावं आणि निवांत पडावं किंवा थोडा वेळ बसावं किंवा टीव्ही बघावी। तर मैत्रिणी, तुम्ही फक्त घरचं काम नाही करत, तुम्ही फक्त जबाबदारी नाही पार पाडत, तर तुम्ही ते घरचे काम करता करता जबाबदारी पार पाडता पाडता तुम्ही स्वतःचं फिजिकली म्हणजे शारीरिक आणि मेंटली म्हणजे मानसिक दोन्ही आरोग्य जे आहे ते मेंटेन ठेवत आहात। आता तुम्ही म्हणाल ते कसे? ते असे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या सर्व गोष्टी की आपण घरचे काम करून आपले आरोग्य फिजिकली आणि मेंटली कसे फिट ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्यालाच फायदा होतो। म्हणून जास्तीत जास्त आपण घरचे काम करायचा प्रयत्न केला पाहिजे, एक प्रॉपर प्लॅनिंग करून करायला पाहिजे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की कशा रीतीने आपण स्वतःला फिट ठेवू शकतो घरचे काम करून। आता तुम्ही म्हणाल की घरचे काम तर शारीरिक रीतीने कसं आपण स्वतःला मेंटेन ठेवू शकतो? तर त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण कचरा पोतं करतो। कचरा पोतं करताना आपण पोतं पिळतो, ते घरात फिरवतो वाकून, त्यानंतर आपण जेव्हा झाडू मारतो वाकून, त्यानंतर आपण सारखं बसतो उठतो, त्याच्यामुळे आपलं जे कंबरच्या खालचा भाग आहे आणि आपली कंबर याचं मूवमेंट होतं आणि शरीराची हालचाल होते, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं राहतं। त्यानंतर आपण भांडे घासतो। आता तुम्ही म्हणाल आपण तर उभे उभे भांडे घासतो, त्याच्यात काय शारीरिक? तर आपण जेव्हा उभे उभे आपण भांडे घासत असतो तर त्याच्यामध्ये आपल्या पायाची मूवमेंट होत असते, उभं राहिल्यामुळे आपली ऍक्टिव्हिटी होत असते शरीराला वेगवेगळ्या रीतीने। आपल्याला ते नाही कळत, पण बरोबर ऍक्टिव्हिटी झाल्याने आपल्याला फिजिकल मेंटेन ठेवता येतं स्वतःच्या शरीराला। त्यानंतर आपण भांडे धुतो, आपले हे खांद्यांची पण मूवमेंट होते, हातांची मूवमेंट होते। त्यानंतर जेव्हा आपण कपडे धुतो, कपडे धुताना तर आपल्या शरीराचीच पूर्ण हालचाल होते। ब्रश मारतो आपण, साबू लावतो, ब्रश घासतो, त्याच्यानंतर ते कपडे अशा रीतीने पिळतो, त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण शरीराची हालचाल होते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ते कपडे धुवून झाल्यानंतर जेव्हा आपण पायऱ्या चढतो गच्चीवर जाण्यासाठी, कपडे सुकवण्यासाठी पायऱ्या चढतो उतरतो, ती एक आपल्या शरीराची हालचाल होते, आपल्या पायांची हालचाल होते, आपल्याला श्वास पण चढायला लागतो। ते काय? ब्लड सर्क्युलेशन होतं ते आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्याने उलट चांगलं राहतं आपलं शरीर। मग आपण वर गेल्यावर कपड्यांना झटकतो, मग दोरीवर किंवा तारवर वाळत टाकतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या शरीराची हालचाल होते। ते आपल्या लक्षात नाहीये, पण त्याच्यामुळेच तर तुम्ही बघत असाल की स्त्रिया जास्तीत जास्त फिट असतात। पुरुष बाहेर जॉब करतात, पण स्त्रिया घरी राहून हे सगळे काम करतात आणि स्वतःला फिट ठेवत असतात। तर अशा रीतीने वेगवेगळ्या रीतीने आपण शरीराची हालचाल करत असतो। त्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक करतो, आता तुम्ही म्हणाल स्वयंपाक तर आपण एका ठिकाणी उभं राहून करतो, पण जेव्हा आपण भाजी सोलतो तेव्हा आपले बोटांची मूवमेंट होते, त्यानंतर लसूण सोलतो, त्यानंतर स्वयंपाक जरी एका जागी उभे राहून आपण करत असलो, पण डाळ शोधायची कुठली बनवायची आहे, त्यानंतर तिला धुवायची, वेगवेगळ्या रीतीने आपली हालचाल होतच राहते स्वयंपाक करताना। मसाल्याचा डबा आपण हात वर करून काढणार, परत ठेवणार, पसारा जो होणार तो आवरणार, अशा रीतीने स्वयंपाक करता करता पण आपल्या शरीराची भरपूर हालचाल होते। भाजी करताना कढई आपली जी आहे ती खालच्या रॅकमध्ये ठेवलेली असते, ड्रॉवर असतील तर, आणि चम्मच जे आहे ते सर्वात वर, म्हणजे आपल्याला वाकून कढई काढावी लागते, मग त्यानंतर ड्रॉवर मधून चम्मच काढावे लागतात, त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मीठ दुसरीकडे ठेवलं आहे, म्हणजे हातची हालचाल होते आपली। त्यानंतर आपण वाकतो काही वस्तू घेण्यासाठी तर आपल्या कंबरची हालचाल होते। अशा रीतीने वेगवेगळ्या रीतीने आपल्या शरीराच्या हालचाली स्वयंपाक करताना होतात। आणि स्वयंपाक बरं आपण दिवसात एक वेळा नाही करत, कमीत कमी 3 वेळा किचनमध्ये स्वयंपाक होतो। सकाळी नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे, रातचं जेवण आहे, अशा रीतीने
आणि आपल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत किंवा आपण जे कामं करतो ते काय येतं फक्त बोटावर मोजणे एवढे कामं मी सांगितले तुम्हाला. भांडे घासणे, कचरा पोतं करणे, कपडे धुणे, वर गच्चीवर आपण कपडे सुकवायला जातो. आपल्याला काय वाटतं की चला ऊन चांगलं पडलंय, पटकन कपडे सुकवतील म्हणून आपण वर जातो येतो. त्याच्यात आपलं ब्लड सर्क्युलेशन पण वाढतं. त्यानंतर किचनमध्ये आपण कामं करताना आपलं शरीर चांगलं राहतं. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की अजून असे कोणते कामं आहेत, तर एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण बेडशीट जी आहे आपल्या पलंगावरची चादर बदलायची असते, त्याच्यात पण किती आपण वाकावं लागतं, त्याला वाढावी लागते. ते बदलण्यात पण आपली ऍक्टिव्हिटी होते शरीराची. अशा रीतीने काउंटलेस कामं आहेत ज्याचे आपण मोजता येणार नाही. अगणित कामं दिवसभर आपण करत राहतो. त्यानंतर आपल्या घरी समजा की दूध येत असेल तर ते दूध घ्यायला आपण जाणार, सारखं दरवाजा उघडणार. डोरबेल किती वेळा वाजते आपली, पेपरवाला येतो, पेपरसाठी आपण दार उघडायला जाणार. हे काम करत असू आपण किचन मध्ये म्हणा किंवा बाथरूम मध्ये किंवा बेसिन मध्ये, तर आपण पटकन जाणार येणार. त्याच्यात पण आपल्या शरीराची हालचाल होते आणि अशा रीतीने वेगवेगळे रीतीने आपल्या शरीराला ऍक्टिव्हिटी मिळत राहते आणि त्यामुळे आपलं फिजिकल जे शारीरिक आरोग्य जे आहे ते मेंटेन राहतं. अशा रीतीने घरची कामं करून आपण गृहिणी, आपण हाऊसवाईफ स्वतःला ऍक्टिव्ह ठेवत असतो आणि पॉझिटिव्ह सुद्धा राहत असतो. आपलं शरीर नक्की थकतं, पण हे सगळे कामं केल्यामुळेच आपण मैत्रिणी एवढ्या ऍक्टिव्ह राहतो आणि पूर्ण घर सांभाळतो. आता दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली की आपण मेंटली पण हेल्थ चांगली ठेवू शकतो घरचे कामं करून. आता तुम्ही म्हणाल की घरचे कामं करून तर शरीर खूप थकतं. ते ठीक आहे की घरचे कामं करून आपण ऍक्टिव्ह पण राहतो, हे जे मी तुम्हाला उदाहरणं दिली त्याच्यावरून. पण मेंटली आपण कशी फिट राहतो, तर त्याचे उदाहरण आहे की आपण मल्टी टास्किंग कामं करत असतो. ते कसं, एका बाजूला आपण गॅसवर दूध ठेवलं आहे, दुसरीकडे भाजी फोडणीत देत आहोत, तिसरीकडे आपल्या मुलाला आंघोळ घालायची आहे, शाळेत जायला उशीर होत आहे तेही आपण बघत आहोत इकडे बारीक गॅस करून. त्यानंतर मुलाची शाळेची वाढ येणार, पटापट त्याला रेडी करायचं आहे, आंघोळ झाली रेडी करायचं आहे, इकडे पण बघत आहोत, तिकडे बाळाला पण रेडी करत आहोत. कारण मुलगा लहान आहे. मी दुसऱ्यांचं देण्यापेक्षा स्वतःचं उदाहरण देते की माझा मुलगा, लहान मुलगा जो आहे तो 7 वर्षाचा आहे. त्याला आंघोळ घालून त्याला रेडी सुद्धा मलाच करावं लागतं. थोडंफार करतो तो, पण त्याला शर्टाचे बटन लावायचं अवघड जातं, खूप वेळ करत बसतो, म्हणून ते पण मलाच करावं लागतं. त्याला टाय घालून द्यायची, ते पण मलाच करावं लागतं. स्वतःच्या हाताने नाही करता येत छोट्या मुलांना. मग आपण लेडी जे आहोत, गृहिणी जे आहोत, आपण मल्टी टास्किंग काम करत असतो. त्यानंतर आपले हसबंड चहा मागतील, ते पटकन दौडून द्यायचं. मग अजून काही कामात आपण गुंतलेलो असतो, एका बाजूला नळाचं पाणी आलेलं असतं तेही आपल्याला बघायचं असतं. मग आणि आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे करत असतो. तर हे एक रीतीने आपलं मेंटल हेल्थ चांगलं ठेवण्याचं उदाहरण आहे. आणि याच्याने खरंच आपलं डोकं जे आहे, आपलं जे मेंटल लेवल जे आहे ते पण मेंटेन राहतं, शार्प राहतं आणि त्याच्यामुळे आपण चांगल्या रीतीने शारीरिक आणि मेंटली फिट राहतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एक लक्षात ठेवतो की आता माझ्या घरात तांदूळ संपणार आहेत, ही डाळ नाहीये ती आणायची आहे, हा किराणा संपला आहे, साखर नाहीये, मुलांच्या या वस्तू आणायच्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपण लक्षात ठेवत असतो. तर ते काय झालं, एक रीतीने आपण मेंटली शार्प आहोत याचं हे लक्षण आहे. सगळ्याच गृहिणी या रीतीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. घरची कामं केल्यामुळे आपलं शरीर थकतं, पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की आपलं मन जे आहे ते प्रसन्न राहतं, आनंदी राहतं. आपलं मन जे आहे ते हलकं राहतं, असं आपल्याला स्ट्रेस नाही वाटत, आपल्या डोक्यामध्ये टेन्शन नाही येत. कामं करण्यात बिझी राहिल्यामुळे आपण गृहिणी एकदम शांत राहतो. शारीरिक मेहनत होते, शरीर थकतं, पण मन जे आहे ते प्रसन्न राहतं. बरोबर आहे ना? आपल्याला टेन्शन नाही येत, आपण जास्त विचार नाही करत. आपण घरातली कामं करता करता डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅनिंग करून घेतो. आपले हे असं करायचं, या रीतीने करायचं, आज आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचंय, मुलांच्या शाळेत हा कार्यक्रम आहे, अशा रीतीने वेगवेगळे विचार करून आपण बिझी राहतो
आणि त्या बिझी राहण्याच्या याच्यात टेन्शन आपल्या डोक्यात येत नाही, आपण फ्री राहतो. त्यामुळे मी नाही सांगत पण रिसर्च सांगतं की 90% आपण हॅपी राहतो, आनंदी राहतो. अजून उदाहरण द्यायचं झालं तर घरचे कामं करत असताना आपण स्ट्रेस न घेतल्यामुळे आपलं शरीर पण चांगलं राहतं, आपल्याला वेगवेगळे रोग लागू पडत नाही. आपण जेव्हा टेन्शन करतो, स्ट्रेस घेतो, त्यामुळे आपल्याला डोकं दुखणं किंवा स्ट्रेस येणं, आपल्याला डिप्रेशन येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे तब्येती आपल्या सगळ्यांच्या खराब होत असतात, ते पण नाही होत प्रसन्न राहिल्यामुळे. त्यानंतर आपण बसून, एक जीवन आहे की आपण बसून पाणी द्या रे मला चहा द्या, मला जेवण द्या, असं बसून जे जीवन जगतो त्याच्यात काय होतं, आपल्या शरीरात गॅस वाढतो, आपलं पोट वाढतो, पोटाचा घेर वाढतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या रीतीने आपण अनफिट होत जातो. आपल्या तब्येत बिघडण्याचे चान्सेस वाढून जातात बसून जे जीवन जगतो त्याच्यात. म्हणून ही जी हालचाल करतो आपण घरचे कामं करताना आणि मेंटली पण फिट राहतो अशा रीतीने. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी तुम्हाला, आणि असेच नवनवीन गोष्टी आणि नवनवीन आयडियाज जाणून घेण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे ते गृहिणीसाठी, मुलींसाठी, स्त्रियांसाठीच मी बनवलेलं आहे. तर सबस्क्राईब करून आपण असे नवनवीन विचार तुम्ही नक्की जाणून घ्या. यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.